कलाकारांना दाबणाऱ्या राजसत्ता धर्मसत्ता जेव्हा अस्तित्वात असतात तेव्हा त्यांना कलाकारांची भीती वाटत असते, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी येथे केले। त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील साधू संतांचा महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात वावर सुरू आहे। या बाबांकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। या कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचं काम केलं जातं। या बाबांच्या कार्यक्रमाला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची उपस्थिती असते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणार कोण हा खरा प्रश्न असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सांगलीतर्फे आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शांतिनिकेतन येथील कलाविश्व महाविद्यालयात झाला। त्यावेळी ते बोलत होते। प्रमुख पाहुणे चित्रकार अनवर हुसेन होते। वास्तुविशारद प्रमोद चौगुले अध्यक्षस्थानी होते। यावेळी ते म्हणाले, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याकांड प्रकरणी संशयित वीरेंद्र तावडे याचा जामीन फेटाळून त्याला ताब्यात घेण्याची सूचना न्यायालयाने दिली आहे। ही अतिशय महत्त्वाची घटना आहे। विशाळगडावर अतिक्रमण होती तर ती कायदेशीर पद्धतीने इतके दिवस का उठवली गेली नाहीत हा प्रमुख प्रश्न आहे आणि त्यासाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्ती आता समोर यायला पाहिजेत। दुसरी बाब म्हणजे अतिक्रमण होती एका ठिकाणी आणि दंगल झाली दुसऱ्या ठिकाणी, यामधील गौड बंगाल देखील आता समोर यायला पाहिजे। अक्षरशः दिवसभर दंगल सुरू होती आणि पोलीस मात्र काय करत होते? अशा प्रकारची अतिक्रमणं असणं आणि ती शासनानं हटवणं याबाबत दुमत असल्याचंही काहीही गरज नाही, परंतु याच्या नावाखाली एखाद्या समूहाला टार्गेट करणं हे देखील संविधानाला धरून नाही। या पाठीमागे संभाजी महाराज यांचं नाव घेतलं जातंय, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या रयतेला कोणत्याही प्रकारची वागणूक आणि शिकवण दिली होती, तशीच भावना आपण समाजातील इतर घटकांविषयी देखील ठेवायला हवी। तसेच अतिक्रमण हटवताना त्याचा सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची देखील जबाबदारी घेण्याची गरज शासनाची आहे, असंही दाभोलकर म्हणाले।